मत मागायला कसा येऊ शकतो हा व्यवहारिक प्रश्न विचारला पाहिजे त्यांना। आणि तुम्हाला विचारतो, कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो, राजकारण म्हणून बाजूला ठेवा। पण आज देशाच्या पातळीवर कदाचित शेतीच्या बाबतीत लोक जाणत असतील तर दुरुस्त होणार आहे मित्रांनो, परंतु देशाच्या पातळीवर मोदींच्या नेतृत्वाखाली जे अजितदादांनी आणि वळसे पाटलांनी या सरकारमध्ये समावेश झालेला आहे ते त्यांच्या स्वार्थाकरता नाही तर तुमच्या हिताकरता झालेलं आहे, तुमच्या विकासाकरता झालेला आहे। करोडो रुपयाचा निधी जर आणायचा असेल तर सत्तेत गेला पाहिजे। आज आढळणारा सत्तेत नाही पण एकनाथ शिंदेकडून लाखो रुपये करोडो रुपये आणू शकते कारण सत्तेत आहे म्हणून। तसं आज वळसे पाटलांनी या भागासाठी या प्रॉपर गावासाठी किती आणले पैसे त्याची जर यादी वाचली, कारण काय झालंय आपले कार्यकर्ते कामाची प्रसिद्धी द्यायला कमी। एक क्षणामध्ये आम्ही त्या दिवशी एका कार्यक्रमाला आलो आणि लोकांनी सांगितलं की हा जगदंबेचा रस्ता अतिशय मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा याला पैसे द्या, लगेच मंजूर केले 2 ते 3 कोटी रुपये। असे गावात जवळजवळ 15 ते 20 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झालेले आहे, काम चालू आहे, काही टेंडर होणार आहे, काहींच्या निवेदिता होणार आहे। एवढं प्रचंड एका गावातलं काम आहे। आता 45-42 गावातले किती काम आले। आज मी तुम्हाला सांगतो करोडो रुपयाचे जो माणसं कामं करतात ज्या वेळेला मतदानाच्या वेळेला आमच्या मनामध्ये का असं बाब येतं, कसं मोबाईलवर चर्चा मुद्दाम नियोजन केलं जातं की आढळरावच्या विरोधात भूमिका आहे, बोलायला नाही अनुकूल वातावरण आहे, काय बोलायचं अनुकूल वातावरण, कामाचा पत्ता नाही, पक्षाचा विषय नाही आणि सहानुभूती दिला कसली सहानुभूती। जो आमचा नेता काम करतो, जो रात्रंदिवस आमच्याकरता करतो त्याला सहानुभूती नाही आणि जो काहीच करणार नाही त्याला सहानुभूती, बिगर कामाची सहानुभूती सांगतो। आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मी या भागात आयुष्याची 60 वर्ष घालवली। ज्या वेळेला 72च्या दुष्काळामध्ये या भागात 2 रुपये रोजाने माणसं काम करत होते त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये जाऊन काम देण्याचं काम आणि प्रत्येक माणसाचं दुःख समजून घेण्याचं काम 72 साली मी या तालुक्याचा उपसभापती असताना केलं। आणि आज एवढी 50-60 वर्षाची राजकीय जीवनात आमच्या कुटुंबाने योगदान दिलेलं आहे। ते योगदान केवळ आमच्या स्वार्थासाठी जरूर असेल पण तुमच्यासाठी दिलेलं आहे, तालुक्यासाठी दिलेलं आहे। माझी कळकळीची विनंती आहे, आढळराव पाटील आज आपले उमेदवार। आढळराव पाटलांनी 2-3-4 निवडणुका लोकसभेच्या लढवलेल्या आहे। माझ्या विरोधात कदाचित प्रचाराला पण मला एक मुद्दाम सांगायला पाहिजे, आढळराव पाटील प्रचार करीत असताना माझ्या बाबतीत कधी ब्रश शब्दाने वाईट बोलले, कधी मला दुःख होईल अशा शब्दात कधी बोलले नाही। त्यांचा स्वभाव गुण मी पाहिला, कधी बोचटपणा करून माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न माझ्या राजकीय जीवनात कधी मला पाहायला मिळाला नाही।